जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीला आतापर्यंत जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न फुल स्पष्टीकरणासह बघूया। म्हणजे तुमचा एका प्रश्नावरून अनेक प्रश्न कव्हर होणार विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर यामध्ये आपण आज भाग 1 बघूया। पहिला प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय काय आहे? हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? तर ते असते 65 वर्ष। ऑप्शन नंबर अ। आता बघा इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी बघा, सर्वोच्च न्यायालय भारतामध्ये एक सर्वोच्च न्यायालय असेल अशी कलम 124 मध्ये तरतूद आहे। कलम 124 ते कलम 147 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाबद्दल सांगितलं आहे। सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124 नुसार करण्यात आली 26 जानेवारी 1950 मध्ये। त्याच्यानंतर बघा, कलम 129 नुसार काय म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय असेल। ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश असतो आणि इतर अन्य न्यायाधीश असतात आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत होते। ठीक आहे। त्यानंतर बघा, वर्तमान जर सरन्यायाधीश विचारलं तर कोण आहे? भूषण रामकृष्ण गवई हे वर्तमानमध्ये सरन्यायाधीश आहे। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न होता, पहिला मुघल सम्राट कोण होता? तर पहिला मुघल सम्राट होता बाबर। ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा, मुघल सम्राट, ठीक आहे, तर पहिला मुघल सम्राट होता बाबर। त्याच्यानंतर होता हुमायूं हा कोण होता? तर बाबरचा मुलगा होता। त्याच्यानंतर तिसरा मुघल सम्राट होता अकबर। तो एक महान शासक म्हणून त्याला ओळखले जात होते। नंतर होता जहांगीर हा अकबरचा मुलगा होता। त्याच्यानंतरचा मुघल सम्राट होता शहाजहान जो जहांगीरचा पुत्र होता आणि ज्याने ताजमहाल बांधले, कोणी? शहाजहानने। ठीक आहे। तर हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे। आणि जो शेवटचा मुघल सम्राट होता औरंगजेब। ठीक आहे। अंतिम मुघल शासक कोण होता? औरंगजेब, शहाजहानचा मुलगा, त्याला अंतिम शासक सुद्धा मानले जाते। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर प्रश्न विचारण्यात आला होता की लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते होते? ठीक आहे। तर लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते होते? तर केसरी हे लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र होते। आणि दर्पण कुणाचे होते? तर बाळशास्त्री जांभेकर। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 बघत आहोत। असेच प्रश्न आपण बघूया रोज कंटिन्यू। याच्या आधी मी व्हिडिओ बनविला नाही कारण माझी तब्येत खराब होती विद्यार्थी मित्रांनो, परंतु आता कंटिन्यू व्हिडिओ येणार आणि तुमचे प्रश्न कव्हर होणार। तर बघा, नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? आता बघा, महाधिवक्तावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता। जे राज्यासाठी जो व्यक्ती असतो त्याला महाधिवक्ता म्हणतात। बघा, जो महान व्यक्ती असतो याला राष्ट्रपती जे लेवल असते, राज्यपालाची लेवल असते ती दिली जाते। महाधिवक्ता हा राज्यामध्ये असतो आणि महान्यायवादी हा केंद्रामध्ये असतो। ठीक आहे। तर वर्तमान काळामध्ये महाधिवक्ता कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? तर बिरेंद्र सराफ हे महाधिवक्ता आहे। आता याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स। महाधिवक्ता भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये महाधिवक्त्याबद्दल तरतूद आहे। राज्यामध्ये त्याची नियुक्ती कोण करते? राज्यामध्ये नियुक्ती राज्यपाल करते आणि केंद्रामध्ये मान्यवादीची नियुक्ती राष्ट्रपती करतात। ठीक आहे। तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मान्यवादी पदावर राहू शकतो। आता याचे नंतर बघा, मान्यवादी हा केंद्रामध्ये असतो, त्याला प्रथम नागरिक सुद्धा मानले जाते। मान्यवादी किंवा महाधिवक्ता आहे त्यांची हे काय असते पात्रता? तर ते मान्यवादी असते, हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्याची त्याची पात्रता असते। आणि मान्यवादी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्याची पात्रता असते आणि महाधिवक्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्याची त्याची पात्रता असते।
नंतर बघा महान्यावादी, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये यांच्याबद्दल तरतूद आहे. नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती नियुक्ती करते. आणि वर्तमान महान्यायवादी जर विचारलं तर ते कोण आहे, आर व्यंकटरमणी, 16वे महान्यायवादी आहे. आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, शेवटचा पेशवा कोण होता. ठीक आहे, शेवटचा पेशवा होता बाजीराव दुसरा. ओके. आता बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स. पेशवे जर आपल्याला विचारलं तर पहिला पेशवा कोण होता तर बालाजी विश्वनाथ. ठीक आहे, त्याचा कार्यकाळ होता 1713 ते 1720. आणि नंतर अंतिम पेशवा होता बाजीराव दुसरा. त्याचा कार्यकाल होता 1796 ते 1818. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे. हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. तर भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था 3 स्तरीय आहे. ठीक आहे, ओके. 3 स्तरीय कोणकोणत्या तर बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये पंचायत राज व्यवस्था. ठीक आहे, भारतात पंचायत राज व्यवस्था 73व्या घटनादुरुस्तीनुसार 1992 नुसार अंमलात आली. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये 73वी घटनादुरुस्ती झाली 1992 मध्ये. त्यानुसार पंचायत राज व्यवस्था त्याच्या राज्यघटनेत टाकण्यात आली. आणि भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये काय येते तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतर विचारण्यात आलं होतं शाश्वत विकास परिषद 2025 भारतामध्ये कुठे झाली. तर कोणत्या ठिकाणी भरली तर ही भरली दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता बॉक्साईट उत्पादनामध्ये भारतातील प्रथम राज्य कोणते. ठीक आहे, बॉक्साईट उत्पादनात. आता या ठिकाणी लोक कन्फ्यूज आहे, विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट कन्फ्यूज आहे. काही स्टुडंटनी झारखंड उत्तर दिलेलं आहे, पण बरोबर उत्तर आहे या ठिकाणी ओडिसा. ठीक आहे, भारतामध्ये सर्वात जास्त बॉक्साईटचं उत्पादन हे ओडिसामध्ये होते 50%. ठीक आहे, नंतर मग दुसऱ्या नंबरवर आहे झारखंड, तिसऱ्या नंबरवर आहे गुजरात आणि चौथ्या नंबरवर आहे छत्तीसगड. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, जांभी मुद्रा भारतामध्ये प्रामुख्याने कुठे आढळते. याच्यावर सुद्धा प्रश्न होता. मृदा म्हणजे जमीन. तर जांभी मृदा ही भारतामध्ये कुठे आढळते तर ती पश्चिम आणि पूर्वी या 2 साईडला आढळते. ठीक आहे, तर महाराष्ट्र, पश्चिमेला महाराष्ट्र, पूर्वेला तिकडल्या साईडने बघा पूर्व, आणि सर्वात जास्त हे पश्चिम भागातच आढळते, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, अभयारण्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. सायरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे सांगली जिल्ह्यामध्ये. तर आता बघा अभयारण्य सुद्धा आपल्याला करून जाणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा मी महत्त्वाचे हे काढले आहे. राष्ट्रीय उद्याने तर भारतामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहे. त्याच्यापैकी एक आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि वाघासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा त्याला ओळखले जाते. ठीक आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतर दुसरं आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, हे सुद्धा वाघासाठी प्रसिद्ध आहे. नंतर तिसरं आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, त्याला पेंच प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते कुठे आहे नागपूरमध्ये आहे आणि ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. नंतर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, ते कुठे आहे मुंबईला आहे, मुंबई उपनगर बोरीवली. ते सुद्धा वाघासाठी प्रसिद्ध आहे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान, हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. बघा सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान जर विचारलं महाराष्ट्रातील तर ते आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान, आणि सर्वात लहान विचारलं तर ते आहे
पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जे नागपूरला आहे. आता बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीला आहे, हे सुद्धा वाघासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान, हे कुठे आहे? सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी हे सुद्धा वाघासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता बघा या ठिकाणी अभयारण्य सुद्धा मी काढलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा एकूण महाराष्ट्रामध्ये 52 अभयारण्य आहेत. ठीक आहे. तर यापैकी जे महत्त्वाचे आहे, जे विचारू शकतात ते तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात. अंबाबरवा अभयारण्य जे की बुलढाणामध्ये आहे. नंतर अंधारी अभयारण्य चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे. अनेर डॅम अभयारण्य धुळेमध्ये आहे. भामरागड अभयारण्य गडचिरोलीमध्ये आहे. भीमाशंकर अभयारण्य पुणे आणि ठाणेमध्ये आहे. बोर अभयारण्य वर्धा नागपूर, ठीक आहे, वर्धेमध्ये आहे. चपराळा अभयारण्य गडचिरोलीमध्ये आहे. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य जे की अहमदनगरमध्ये आहे. त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नंतर बघा नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य, हे महत्त्वाचं आहे. IMP आहे विद्यार्थी मित्रांनो. नान्नज माळढोक अभयारण्य पक्षी अभयारण्य जे की सोलापूर आणि अहमदनगर इथे आहे. नंतर आहे गौताळा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी. नंतर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान, आपण आताच बघितलं अमरावतीला आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे, अहमदनगर. नंतर बघा कळसुबाई अहमदनगरमध्ये आहे. कारंजा सोहळ काळवीट अभयारण्य काळवीटसाठी प्रसिद्ध आहे, ते आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. नंतर कर्नाळा पक्षी अभयारण्य, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. खूपदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे की कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी संपूर्ण अभयारण्य पाहू शकता. ठीक आहे. लोणार अभयारण्य बुलढाणामध्ये आहे. मेळघाट अमरावती, नरनाळा अकोला आणि नागझिरा भंडारा किंवा गोंदिया. ठीक आहे. बघा टिपेश्वर अभयारण्य यवतमाळमध्ये आहे. एडसी अभयारण्य धाराशिवमध्ये आहे. त्याची तुम्ही PDF जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे. बोर धरण जे बोर अभयारण्य आहे ते वर्धेमध्ये आहे, नागपूर वर्धा. करांडला उमरेडमध्ये आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. कौटिल्य कोणाच्या दरबारामध्ये पंतप्रधान होता? हा सुद्धा प्रश्न होता. कौटिल्य कोणाच्या दरबारामध्ये पंतप्रधान होता? तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा बेकिंग सोडा म्हणजेच त्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो, त्याचे रासायनिक नाव काय आहे? याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. बेकिंग सोडा काय आहे? NaSCO3 H2O NaCl H2SO4. तर बरोबर उत्तर काय आपलं? ऑप्शन नंबर अ NaSCO3 म्हणजेच बेकिंग सोडा. H2O पाणी, नंतर NaCl मीठ ज्याला आपण नमक म्हणतो, नंतर सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड म्हणून याला ओळखले जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता बघा महत्त्वाचे रासायनिक सूत्र. ठीक आहे. चिनी ज्याला आपण साखर म्हणतो त्याचं रासायनिक सूत्र आहे C12H22 आणि O11, हे महत्त्वाचं आहे साखर. नंतर आहे सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. नंतर आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. नंतर आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याला H2O2 काय म्हणतात? H2O2. नंतर कार्बन डायऑक्साईड CO2 सगळ्यांनाच माहिती आहे. अमोनिया NH3 आणि मिथेन CS4. हे महत्त्वाचे रासायनिक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो.
त्यानंतरचा प्रश्न बघा. आता बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ठीक आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 मध्ये. ठीक आहे. त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर होमेशचंद्र बॅनर्जी आपलं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर बी. दादाभाई नौरोजी हे दुसरे अध्यक्ष होते कोलकाता अधिवेशनामध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू हे 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन भरलं होतं, ज्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती, त्याचे अध्यक्ष होते. लाहोरमध्ये ते अधिवेशन भरलं होतं. नंतर 1937 मध्ये जे ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं महाराष्ट्रामध्ये, जळगाव जिल्ह्यात फैजपूर या ठिकाणी घडलं होतं, त्याचे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. महात्मा गांधी 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा, आता बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 मध्ये. स्थापना कोणी केली? मेन व्यक्ती सर एयो हुम याला आपण ओळखतो, यांनी स्थापना केली असं म्हणतो, पण या ठिकाणी 3 व्यक्ती आहे स्थापना करणारे. एलन हुम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा. ठीक आहे. नंतर बघा, पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले. पुण्याला होणार होते, परंतु प्लेग नावाची बिमारी होती, तर ते पुणेला न होता मुंबईला झाले. त्याचे अध्यक्ष होते होमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे अधिवेशन कोलकात्याला झाले, ज्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर पहिल्या महिला अध्यक्ष. आता बघा, या ठिकाणी स्टुडंट कन्फ्यूज होतात विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या महिला अध्यक्ष काही जण काय म्हणतात, सरोजिनी नायडू. हे चुकीचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष विचारलं तर ॲनी बेझंट येणार 1917 मध्ये. हां, जर असं विचारलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा कोण होत्या, तर मग आपलं उत्तर येणार सरोजिनी नायडू 1925 मध्ये. ठीक आहे. नंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अधिवेशन भरलं होतं. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोणते, तर फैजपूर 1937 मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13 प्रश्न बघितले. उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याच्यापेक्षा जास्त प्रश्न बघूया. तर असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.